अध्याय 6. निषादराज गुह आणि लक्ष्मण यांचा संवाद. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेला रथात बसवून सुमंत्राने रथ चालविण्यास प्रारंभ केला. अयोध्येची समस्त जनता रथामागे जात होती. सायंकाळच्या वेळी रथ तमसा नदीच्या किनारी पोहोचला. या ठिकाणी श्रीराम प्रभू आणि सीता एका वृक्षाच्या खाली झोपले. अयोध्यावासी सुद्धा नदी किनारी गाढ झोपले. या वत्सलमूर्ती जनतेपासून सुटका करून पितृवचनाचे पालन करण्यासाठी श्रीरामांनी रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी सुमंत्रास उठविले आणि रथ सज्ज करण्यास सांगितले. अल्पावधीतच श्रीराम, लक्ष्मण आणि सीता रथात आरूढ झाले आणि रथ अयोध्येच्या दिशेने थोड्या अंतरापर्यंत नेला आणि नंतर तो घोर अरण्याच्या दिशेने वेगात निघून गेले. सारेजण निघून गेले. थोड्याच वेळात पूर्व दिशेस आसमंतात सूर्याची लाली पसरली. कोकिळा, मैना मधुर स्वरात गाऊ लागल्या. जणू त्या प्रभू रामचंद्रांचे स्वागतच करीत होत्या. रथ शृंगवेर नगरापासून अगदी जवळ असलेल्या गंगा नदीच्या तीरावर पोहोचला. त्या सर्वांनी गंगा नदीस नमस्कार केला आणि नदीत स्नान केले. नंतर ते सर्वजण एका शिसवी वृक्षाच्या छायेमध्ये विसावले. श्रीरामचंद्र प्रभू, सीता आणि लक्ष्मणासह गंगा किनारी आले असल्याची वार्ता निषादराज गुहाला कळताच तो अत्यंत आनंदित होऊन प्रभूंना भेटण्यासाठी बरोबर फळे, फुले, मध आदी घेऊन आला. त्याने नजराण्याची सामुग्री समोर ठेवून श्रीरामांना दंडवत प्रणाम केला. त्यावेळी त्याला उठवून रघुनाथांनी त्याला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले आणि कुशल मंगल विचारले. त्यावेळी गुह इतका आनंदित झाला होता की थोडा वेळ तो प्रभूंकडे नुसता पाहतच उभा राहिला. नंतर स्वतःला सावरून घेऊन म्हणाला, लोकपावन रामा, आज मी धन्य झालो. माझा निषाद जातीतील जन्म सफल झाला. तो पुढे म्हणाला, हे रघुवरा, तुमच्या या सेवकाचे राज्य तुमचेच आहे, म्हणून तुम्ही येथेच राहून आमचे पालन करा. या आमच्या नगरीत जाऊया. माझ्या घरात प्रवेश करून ते आपल्या चरणरजांनी पावन करा. मी तुमचा दास आहे, मजोर कृपा करा. गुहाचे हे वक्तव्य ऐकून श्रीराम अत्यंत प्रसन्न झाले आणि गुहाला म्हणाले, अरे मित्रा, पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी मी 14 वर्षे कोणत्याही गावात अथवा घरात प्रवेश करणार नाही. तसेच कुणी दिलेली फळे मुळे खाणार नाही. तुझे हे संपूर्ण राज्य माझेच आहे, कारण तू माझा अतिशय प्रिय मित्र आहेस. यानंतर श्रीराम आणि सीतेने केवळ पाणी पिले. लक्ष्मणाने कुश, पाने इत्यादींच्या साह्याने जमिनीवर शय्या तयार केली. या शय्येवर श्रीराम आणि सीता पहुडले आणि लक्ष्मण गुहाबरोबर आपले धनुष्यबाण घेऊन चौफेर नजर फिरवीत त्यांचे रक्षण करू लागला. श्रीराम आणि सीता यांना कुशशय्येवर निजलेले पाहून निषादराज गुहाचे नेत्र अश्रूंनी भरून आले. तो अत्यंत विनयाने लक्ष्मणास म्हणाला, बंधू लक्ष्मणा, पहा ना, जे रघुनाथ कालपर्यंत आपल्या भव्य महालातील शृंगारलेल्या सुवर्ण मंचकावर जानकीसह शयन करीत होते, तेच प्रभू आज या कुश आणि पानांनी बनविलेल्या शय्येवर निजले आहेत. विधात्याने श्रीरामांच्या या दुःखाचे कारण कैकेयीला बनविले. मंथरेच्या बुद्धीवर विश्वास ठेवून कैकेयीने हे घोर पाप कर्म केले. गुहाचे वक्तव्य ऐकून लक्ष्मण म्हणाला, मित्रा, माझे वचन ऐक. एखाद्याच्या दुःखाचे अथवा सुखाचे कारण दुसरा कोणी होऊ शकत नाही. मनुष्याने पूर्वी केलेले कर्मच त्याच्या सुख अथवा दुःखास कारण बनते. मनुष्याला सुखदुःख देणारा अन्य कोणी नसतो. मी करतो हा मानवाचा व्यर्थच अभिमान आहे, कारण मानव हा स्वतःच्या कर्माच्या दोरीने बांधलेला असतो. स्वतःच नाना प्रकारची कर्मे करणारा पुरुष आपल्या भावनेप्रमाणे मित्र, सुहृद, शत्रू, उदासीन, द्वेष्य, मध्यस्थ, बांधव इत्यादी वेगवेगळ्या कल्पना करीत राहतो. स्वतःच्या प्रारब्धानुसार जे जे सुख अथवा दुःख येईल ते मानवाने भोगून स्वस्थ चित्ताने राहावे. आपण भोगाच्या प्राप्तीची इच्छा करू नये. भोग येऊ नयेत अशीही इच्छा करू नये. माझ्याकडे भोग येवोत अथवा न येवोत असे मानून भोगांच्या अधीन होऊ नये. ज्याने जे शुभ अथवा अशुभ कर्म केले असेल ते त्याला येथेच भोगावे लागते. यापेक्षा वेगळे असे काहीच घडत नाही. म्हणून शुभ अथवा अशुभ फलाची प्राप्ती झाली असता हर्ष अथवा विषाद मानू नये, कारण विधात्याने जे काही ठरविलेले असते ते देव किंवा असुर यांना सुद्धा चुकविणे शक्य नसते.
मानव शरीर हे पुण्य आणि पाप यांच्यामुळे निर्माण होते, म्हणून ते सुख आणि दुःखाने युक्त असते. सुखानंतर दुःख येते आणि दुःखानंतर सुख. हे दिवस आणि रात्रीप्रमाणे मनुष्यास टाळता येत नाहीत. म्हणून हे सर्व काही माया आहे या भावनेने विद्वान लोक इष्ट अथवा अनिष्ट यांची प्राप्ती झाली असता धीर धरून अति आनंदितही होत नाहीत अथवा अनिष्टाने अति दुःखीही होत नाहीत. अशा प्रकारे लक्ष्मण आणि गुह यांचा संवाद चालू असताना आकाश उजळून गेले आणि पहाट झाली. कोकिळा मैना आपल्या मधुर स्वरात गाऊ लागल्या, जणू काही प्रभूंचे त्या स्वागतच करीत होत्या. श्रीरामचंद्रांनी उठून पाण्याने आचमन करून प्रातःकालची संध्या वंदन आदी उरकले. नंतर श्रीराम गुहाला म्हणाले, मित्रा गुहा, माझ्यासाठी एक चांगली बळकट नाव त्वरित घेऊन ये. गुहाने एक उत्तम नाव आणली. यावेळेपर्यंत ती आणेपर्यंत निषाद राजाचे सर्व आप्त मित्र सखे गंगा किनारी श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी जमा झाले. गुहाने आपल्या भार्येसह प्रभूंची पाद्यपूजा केली आणि ते जल आपल्या शिरी धारण करून तो कृतकृत्य झाला. निषाद राजानंतर त्याच्या सर्व आप्तांनी श्रीरामांचे अत्यंत श्रद्धाभावाने पूजन केले. यानंतर श्रीरामांनी जानकीस आपला हात देऊन नावेत चढविले. लक्ष्मण आणि स्वतः प्रभू नावेत बसल्यानंतर गुहाने आपल्या 2 सहाध्यायांसह नाव सुरू केली. ज्यावेळी नाव नदीच्या मध्यभागी आली त्यावेळी जानकी देवीने गंगा मातेस प्रार्थना केली. ती म्हणत होती, हे माते, तुला नमस्कार असो. वनवासातून परत आल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणासह तुझी मी पूजा करीन. गंगा माता आपल्या लाटांद्वारे आशीर्वाद देत होती आणि ती जणू म्हणत होती, हे जानकी, तुमचे नियोजित कार्य सफल होवो. श्रीरामचंद्रांच्या समवेत हा जलप्रवास अत्यंत आनंददायक होता. वाटत होते की हा असाच चालू असावा. परंतु थोड्या वेळातच नाव पैलतीरी पोहोचली आणि सर्वजण नावेतून खाली उतरले. निषादराज श्रीराम प्रभूंना म्हणाला, हे राजेंद्रा, मी सुद्धा तुमच्याबरोबर येतो. मला तशी अनुज्ञा द्या, नसता मी प्राणत्याग करीन. गुहाचे ते वचन ऐकताच श्रीराम प्रभू समजावणीच्या सुरात म्हणाले, हे मित्रा, 14 वर्षाचा वनवास संपवून मी पुन्हा येथे येईन. मी जे बोलतो ते सदैव सत्यच असते, ते कधीच खोटे होत नाही. हे बोलताना प्रभूंचा गळा प्रेमाने भरून आला होता. त्यांनी निषाद राजास गाढ आलिंगन दिले. त्या वात्सल्यपूर्ण स्पर्शाने गुहाचे मन शांत झाले. त्याने आपल्या साथीदारासह प्रभूंना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला आणि मोठ्या जड अंतःकरणाने त्या तिघांचा निरोप घेतला. श्रीराम